सरपंच हे मुख्य पद आहे आपल्या गावातलं आणि ते मेन भूमिका असणार आहे. म्हणजे आज आपण आदर्श सरपंच म्हणतो, आदर्श गाव म्हणतो, त्याला कारण त्या गावचे सरपंच त्यांची भूमिका खूप स्ट्रॉंग असते. मगाशी आपण नाव घेतलं मोहितेवाड गावचं, तिथल्या सरपंचाची भूमिका खूप स्ट्रॉंग होती की माझ्या मुलात गावातील मुलं शिकली पाहिजे. हिरे बाजारमध्ये जे काम झालं, पाटोद्यामध्ये काम झाले पेरी पाटील साहेबांच्या गावात, त्याचं काम आहे तिथले सरपंचाची भूमिका खूप महत्वाची असते. आणि गाव ज्या वेळेला एखादं ग्रामपंचायत निवडणूक होती किंवा राजकारण ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला गावानं पण विचार केला पाहिजे की आपण जे निवडून देणारी जी लोक आहेत ती गावासाठी कशी काम करतील किंवा कशी नियोजन करू शकतील. प्लॅन आतापर्यंत आपल्या देशात जवळपास 75 वर्ष आपण स्वातंत्र्य होऊन झालं, आपण प्लॅन मध्येच कुठेतरी फसकत झाले आहे सिस्टीम मध्ये. राजकारणाच्या बाबतीत पंचायत हा विषय खूप मोठा आहे. आज 40-50 वर्षापूर्वी जे आपले गावचे सरपंच होते ते पूर्ण वेळ गावाला त्याग देत होते, म्हणजे डिवोटेड होते. गावाने निवड केली ना त्यांची सरपंच म्हणून, तर ते सरपंच म्हणून काम करायचे पण डिवोटेड असायचे. त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नव्हता किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकार त्यांचं स्वतःच म्हणजे काय म्हणतो आपण स्वतःच काही घेणं देणं नव्हतं, पण गावासाठी त्यांचं योगदान खूप मोठं, त्याग होता पूर्णपणे. पूर्ण कुटुंबाला ते वाहून बाजूला सोडून गावासाठी वाहून घेत होते. आज त्याच लोकांना सरपंच म्हणतात. पण 2002 नंतर ग्रामपंचायतीकडे जशी आर्थिक योजना यायला लागल्या किंवा हे यायला लागलं त्यावेळेला काही व्यक्तींना असं वाटायला लागलं ह्या सिस्टीम मध्ये काहीतरी आपल्याला मिळते म्हणून लोक प्रवेश करू लागले. पण 2002 पूर्वीचे जे सरपंच किंवा 2007 पूर्वीचे जे सरपंच होते ते पूर्ण वेळ देऊन गावासाठी काम करते. प्रत्येक विषयात त्यांचा सहभाग होता. गावात एखादं मयत झालं, गावात एखादं लग्न असेल, गावात एखादा साखरपुडा असेल किंवा गावात एखादी अडचण झाली असेल किंवा गावात कुठली एखादी समस्या आली असेल, आपत्ती आली असेल तर पूर्ण वेळ देऊन त्यांचं काम होतं. आता तसं राहिलेलं नाही. अलीकडच्या काळात आज केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकार निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला आहे की त्याचा आता त्या निधीचा लोकांना वेगळा अर्थ घेतलेला आहे. राजकारण हा शब्द खूप चांगला आहे. आज बघतो आपण आज म्हणतो राजकारण लोक राजकारणी आपण वाईट असतं, आपण असं काही नाही. काही लोक अजून पण खूप छान आहेत, चांगली काम करतात ह्या राजकारणामध्ये. आणि ग्रामपंचायतीचे ज्या वेळेला इलेक्शन लागतात, ज्या वेळेला गावामध्ये पार्ट्या पडतात किंवा काही अशी गाव आहेत की बिनविरोध इलेक्शन लागतात. उदाहरणार्थ एक सांगतो, पिंपळवाडी म्हणून गाव आहे कवठेमहांकाळ तालुक्यातील. सन 2023 साली इलेक्शन होतं त्या ग्रामपंचायतीचं. तर त्या गावाला योजनेचं महत्व पटलं आणि स्मार्ट ग्राम योजना आहे जी आराराबा पाटील सुंदरगाव पुरस्कार या नावाने दिली जाते. त्यामध्ये त्या योजनेचं महत्व त्यांना अगोदर कळालं, तिने वाचलं होतं आपल्याला ही योजना आहे. त्यात बिनविरोधी इलेक्शन साठी 1 मार्क होता. तर त्या ग्रामपंचायतीनं सर्व राजकारण बाजूला ठेवलं आणि आपल्याला हे बक्षीस घ्यायचंय भविष्य काळात, आपल्याला अभियान राबवायचं आहे, आपल्याला गावाचा चेहरा मोहराचा आहे. संपूर्ण त्यांनी राजकारण सोडलं त्या ग्रामपंचायतीचं आणि बिनविरोधी इलेक्शन केलं. ही जी मुहूर्तमेढ आहे बिनविरोधची खरोखर चांगली आहे. प्रत्येक गावाने विचार केला पाहिजे की आपल्या जी निवडून देणारी लोक आहेत, आज प्रत्येक ग्रामपंचायतीला 8 पासून जवळपास 18 पर्यंत सदस्य आहेत. हे जे निवड आहे ती लोकसंख्येच्या आधारित आहे. त्यामुळे ही 8 लोक आलीत किंवा जी 10 लोक आलीत, आमची 12 लोक आलीत, त्या 12 लोकांनी पण पहिलं ग्रामपंचायत समजून घेतली पाहिजे, ग्रामपंचायत कायदा समजून घेतला पाहिजे. हा पंचायत हा शब्द खूप मोठा आहे, पंचायतीची व्याप्ती खूप आहे. भारतामध्ये जवळपास 80% क्षेत्रात पंचायत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे भारत हा सर्वात मोठा देश आहे. ज्या देशामध्ये 80% जर पंचायत क्षेत्र असेल तर पंचायतीचं राजकारण कसं असलं पाहिजे, पूर्ण पारदर्शी असलं पाहिजे. आज आपण दुसरी ह्या गावांची नावं घेतो. आज मान्याजीवाडी म्हणून ग्रामपंचायत आहे पाटण तालुक्यातील, किंवा बऱ्याच ठिकाणी अशी नावं घेतो ज्या ग्रामपंचायत चांगलं काम करतात. त्या ग्रामपंचायती बिनविरोध होतात ह्याचं कारण म्हणजे त्यांनी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. त्यात मानसिकता म्हणजे एकमेकाला जिरवाजिरवी हा प्रकार आहे की मी इलेक्शनला उभा राहणे, मी ह्यालाच पाडेन किंवा हे जर पुढेन. परत वरच्या स्तरावर जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची पण काही त्यात इंटेन्टिव्हिटी की येणाऱ्या काळात पंचायत समितीला ह्या लोकांनी ह्या गटानं मला सहकार्य केलं पाहिजे, जिल्हा परिषदेला ह्या गटानं लोकांना सहकार्य पाहिजे, आमदारकीला ह्या लोकांना. त्यामुळे ह्यांनी पण काही गट पाडलेत. आज ह्या लोकांनी म्हणजे वरच्या स्तरावरच्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे, गावं घडली पाहिजेत आणि गावाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी गावात बसून हे मिटवायला लावलं पाहिजे आणि हे राजकारण थांबवलं पाहिजे. येणाऱ्या काळात जर हे राजकारण नाही थांबलं तर ग्रामपंचायती क्षेत्रातील लोकांना नाहक त्रास भोगावा लागणार. आज आपण बघतो ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागलं तर त्याचा एक वेगळाच सिस्टीम तयार होती किंवा आपण बघितलं असेल, ऐकलं असेल, हे पैसे वाटले, हे वाटले. खूप चुकीचं आहे खरं. आज भविष्यात हे नाही टिकणार. आज तुमच्या त्या थोड्याशा आमिषापोटी
तुम्ही पूर्णपणे त्या गावाचं किती नुकसान करताय हे आपण लक्षात घ्या. आज बऱ्याच ग्रामपंचायती म्हणजे सरपंच जर चांगले असतील, सरपंचाची भूमिका चांगली, त्याला सुशिक्षित पाहिजे असं काय नाही, म्हणजे सरपंच सुशिक्षित पाहिजे असं काय नाही. जाणता राजा म्हणतो आपण, तसा जाणणारा माणूस पाहिजे. त्याला जर कळलं की मला ह्या मार्गाने जायचं आहे, मला या गावचा विकास करायचा. आता राहीबाई फुपेरे आपण नाव ऐकतोय नगर जिल्ह्यातील, ज्या पद्मश्री पुरस्कार त्यांना दिला गेला. ही लोक शिकलेली नाहीत, परंतु त्यांना गावाची कळा कळली की माझ्या गावात काय पाहिजे, मला जे मिळालं नाही ते माझ्या गावाला मिळालं पाहिजे. ही जर त्यांनी भूमिका घेतली, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, सगळ्याच गोष्टी असू दे, सगळ्या गोष्टींमध्ये जर त्यांनी विचार केला तर 100% आपल्याला या लक्षात येईल की राजकारण चांगलं आहे आणि राजकारणासाठी शब्द चांगला आहे, पण त्याचा जर वाईट जर विचार केला तर तो खूप वाईट आहे. आणि खरोखर राजकारण संपलं पाहिजे, एकमेकातील आडी संपवली पाहिजे. मनात जर एक ठेवून एकमेकांना ठेवून काम केलं तर 100% आपल्याला या ठिकाणी काय पुढे येणार काही मिळणार नाही. या केंद्र सरकारच्या कितीतरी अभियान आहेत, कितीतरी पुरस्कार आहेत, गावाला सन्मान मिळवून दिला गेला पाहिजे. आज काही ग्रामपंचायती राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार घेतात, म्हणजे त्यांनी काहीतरी गावासाठी काम केलेलं आहे, गावासाठी काहीतरी घडलेलं आहे. आज आता गोंदिया जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आहे, दवा म्हणून ग्रामपंचायत आहे, सडक अर्जुनी तालुक्यातील. त्या ग्रामपंचायतीला गेल्या एप्रिलमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. क्लायमेट ऍक्शन मध्ये त्या ग्रामपंचायतीने ऑल ओव्हर इंडियात 1 नंबरचं काम केलं. म्हणजे असं काही ना काहीतरी केलं पाहिजे ग्रामपंचायतीने की येणाऱ्या काळात येणारा प्रत्येक व्यक्ती ग्रामपंचायतीला असं वाटतं ही माझी ग्रामपंचायत आहे. आज जसं मी मलकापूरचं नाव घेतो की प्रत्येक मलकापूरच्या लोकांना वाटतं की आमच्या नगरपालिकेने हे केलं किंवा आमच्या ग्रामपंचायतीने हा केला, उपक्रम राबवला. आज आता बघतो आपण येडेनेपाणी ग्रामपंचायतीला राज्यात पहिलं बक्षीस मिळालं, आमच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायतीत जे राज्यात पहिलं बक्षीस मिळालं. त्या ग्रामपंचायतीचा जर व्ह्यू बघितला किंवा त्यांचे जर पुढील नियोजन बघितलं तर 100% त्यांचा प्लॅन तयार आहे की आम्ही काय पुढे भविष्यात करायचं आहे. आणि असं केल्यामुळे त्यांना खूप चांगलं काम मिळतं. मगाशी जे नाव घेतलं मान्याचीवाडी ग्रामपंचायती, आज त्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 4 ते 5 कोटी रुपये त्याची बक्षिसाची रक्कम शिल्लक आहे, ज्याच्या व्याजावरती ग्रामपंचायत चालवत आहे. म्हणजे पंचायत किती मोठी संकल्पना लक्षात घ्या. आणि महात्मा गांधीजी म्हणा असू दे किंवा आपले पंडित जवाहरलाल नेहरू असू दे, सर्वच लोकांनी, आज नरेंद्रजी मोदी सुद्धा एक ग्रामीण क्षेत्रात येतात, पंतप्रधान महोदयांचं सुद्धा ग्रामीण विषयी खूप प्रेम आहे किंवा खूप नियोजन चांगलं आहे. आज महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री असू दे किंवा आमचे आता ग्राम विकास मंत्री म्हणून जे गोरे साहेब आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य होते, ते जिल्हा परिषदेमध्ये काम केले, आमदारकी जवळपास 4 केला, ते खेड्यातून येतात. त्यांनी खेड्यासाठी खूप त्यांचं संकल्पना स्ट्रॉंग आहे, त्यांची भूमिका खूप स्ट्रॉंग आहे. आज आमचे मल्लीनाथ कलशेट्टी साहेब आहेत, जे खेड्यातून येतात, वळसंगमधून येतात, आज ते उपमहासंचालक झाला, त्यांची सुद्धा ग्रामीण पंचायतीविषयी खूप संकल्पना चांगली आहे. आज आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये ज्या काम करत होतो पूर्वी, म्हणजे विस्तार अधिकारी होण्यापूर्वी, तर आम्ही ग्रामपंचायतीला नेहमी आवाहन करायचो की आपण ग्रामपंचायत बिनविरोध करा. पण काही कारणास्तव लोकांच्या स्वतःच्या काही आडेल भूमिकेमुळे सुद्धा काही गोष्टी घडत नाहीत. पण येणाऱ्या काळात राजकारण थांबवून लोकांनी, राजकारण हे वाईट शब्द नाही, पण जे चुकीचं राजकारण आहे ते थांबवून चांगल्या राजकारणासाठी चांगली लोक निवडून द्यावीत ग्रामपंचायतीमध्ये. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कायदा जाणणारी लोक असली पाहिजेत, योजना कशा राबतील, लोकांना कसा सहभाग त्याचा मिळेल, लोकसहभाग कसा वाढेल, लोकवर्गणी कशी गोळा होईल, सर्व घटकांचा कसा सहभाग वाढेल, सर्व घटकांचा विकास कसा होईल, ह्याकडे जास्त करून बघितलं पाहिजे. राजकारण थोडं बाजूला ठेवून लोकांनी विकासाच्या प्रक्रियेत आलं पाहिजे.